अंजनीच्या तनया तुरे केसरीचा नंदन अंजनीच्या तनया तुरे केसरीचा नंदन वायू परितो धावे त्वरितची जय जय हनुमान वायू परितो धावे त्वरितची जय जय हनुमान जय जय हनुमान श्रीरामाचा दूत दूरे करी लंका दहन 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 राम नाम हो गाता गाता मन होईल पावन 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 अंजनीच्या तनया तुरे केसरीचा नंदन वायू परितो धावे त्वरितची जय जय हनुमान वायू परितो धावे त्वरितची जय जय हनुमान श्रीरामाचा दूत दूरे करी लंका दहन श्रीरामाचा दूत दूरे करी लंका दहन राम नाम हो गाता गाता मन होईल पावन 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 कुंडली गवरदाय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय मंगलमूर्ती मोरया पवन सुत हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ कर्नाटक प्रांतामध्ये आज आपण काय ऐकले शाकंभरी पौर्णिमा कशी सुरू झाली आणि शाकंभरीचं देऊळ कुठे आहे हंपी बदामी म्हणून जी देवी आहे तिला तिकडे त्याच्या जवळ हे देऊळ आहे शाकंभरीचं पूर्वी कर्नाटक प्रांतामध्ये पद्मनाभ नावाचा राजा राज्य करीत होता कर्नाटक प्रांतीय देगिनी पद्मनाभ राजा राज्य करी पुत्रावतरे नवस सायाचे घरी आनंद बहुत दाहना राजा राणीला खूप आनंद झाला नवस साया असं करून पुत्र प्राप्ती झाली नाही का आमचे संत काय सांगतात संत म्हणतो तुकाराम परखडायचं फार संतांचे सगळे पण आम्ही काही त्याने अनाडी आणली इकडे इकडून तिकडे गेले वारे नाही का लालबागचा राजा ना नवसाला पावतो तिथे एवढी मारामारी धक्काबुक्की करतात लोकांना मारहाण करून बाहेर काढतात का काय नवस झाला का कुणी नवस केला आम्ही त्यांना बाहेर काढू मारून नाही ना
तुकाराम महाराज सांगतायत, जरी का नवसे पुत्र होती तरी का लागे पती. नवस सायास करून जर पुत्र प्राप्ती होत असती तर नवऱ्याची गरज होती का? नव्हती ना. म्हणून नवस नाहीये शब्द तो. आमचे संत सांगतात न वश. देव तुमच्या एवढ्याच्या पेढ्याला किंवा ह्याला वश होत नाही. व्हायचं असेल तर वेळ आली की होणार आहे, पण त्याच्यासाठी नवस सायस करायचे नको. राजाला पुत्र झाला, छान आनंद झाला. पण काय व्हायचं, लाडा कोडानी हा मुलगा बिघडला. सूर्याचं किरण सुद्धा त्या मुलाच्या अंगावर राजा राणी पडून द्यायचं नाही. इतका त्याला असं घरामध्ये सगळं खायला भरपूर होतं सगळं घरात. आज सुद्धा आमचे सगळ्यांचे फ्रीज इतके भरलेले असतात ना, उघडायला गेले की त्यातल्या 10 वस्तू खाली पडतात. इतकी कोंबून ठेवतो. कपाट, कपडे, यावेळी तर 2 टेम्पो मागवायला लागले कपड्यांच्यासाठी आम्हाला. इतके कपडे लोक जमवून ठेवतात घरात. पूर्वी म्हण होती काय, किती साड्या असायच्या एक ठेवून. 3 साड्या फक्त असायच्या. आणि फार श्रीमंत असतील तर 5 असतील. म्हण काय होती, एक गांधीला आणि एक दांडीला, अशी म्हण होती. रोजची नेसायची आहे, पण दुसरी धुतलेली वर घातलेली, तिसरी अगदी कथच कुठे काय असेल तर तिसरी साडी ती असायची नेसायची. आता प्रदर्शन भरलं की सगळ्या चला इकडे सेल लागलाय, तिकडे सेल लागलाय म्हणून सांगितलं. आता सगळ्या पंजाबी झालेल्या आहेत, तर साड्या घ्यायच्या कशाला, नेसायच्या कधी त्या परत, नाही का? त्यामुळे त्या राजपुत्राच्या अंगावर सूर्याचं किरण सुद्धा राजा राणी पडून देत नव्हते. इतका त्याला लाडात थोडात वाढवलेला होता. त्याचा परिणाम काय झाला, खायला सगळं घरात भरपूर होतं. मावशी बोलायचं नाही कोणी मध्ये. त्याच्यामुळं तो मुलगा सुधारण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस रोड व्हायला लागला, निस्तेज दिसायला लागला, सारखा आजारी पडायला लागला. शेवटी राजवैद्याना, तुम्ही प्रत्येकाचे ह्याच्यामध्ये असायचे ना पुरोहित असायचे. पुरोहित म्हणजे कोण? हा, पुरोहित म्हणजे कोण? पुरोहित ह्या शब्दाचा अर्थ आहे पूर्वापार राजांचं हित जपणारे जे होते त्यांना पुरोहित म्हणत असत. राजाचं हित कशात आहे हे सांगणारे जे होते, जपले जाणारे होते, त्यांना पुरोहित. आडनाव पुरोहित नव्हे, किंवा पौरोहित्य करतात ते पण पुरोहित नव्हे, ते भटजी आहेत सगळे. कळलं? पुरोहित याचा अर्थ आहे पूर्वापार आपल्या राजाचं हित जपणारे. पिढ्यानी पिढ्या असायचे. राजे जसे पिढ्यानी पिढ्या असायचे तसे पुरोहित सुद्धा पिढ्यानी पिढ्या असायचे त्यांच्या ह्याच्यात. राजवैद्यांना बोलवलं. राजवैद्यांनी सांगितलं मी मुलाला घेऊन जाईन, दूरच्या ठिकाणी मी मुलाला घेऊन जाईन, पण माझी एक अट आहे. राजाने आणि राणीने 2 महिने 3 महिने त्या मुलाला भेटायचं नाही. ही अट तुम्हाला मान्य असेल तर मी तुमच्या मुलाला घेऊन जातो. आता काय करणार? अडला हरी. आम्ही आमच्या देवाला आमच्या खाली इतक्या लेवलला नेत नाही. तुम्ही म्हणत असाल, मी नाही कधी म्हणत. आम्ही म्हणतो अडला हरी संतांचे पाय धरले. त्याला की देव संतांच्या घरी जातात. गाढवाचे पाय धरत जाण्याएवढे आमच्या देवाला आम्ही कमी लेखत नाही. अडला हरी संतांचे पाय धरले. कळलं की नाही? शेवटी राजवैद्यांचं म्हणणं राजाला मान्य करावं लागलं आणि राजा त्या मुलाला घेऊन जवळ खेडेगाव होतं तिकडे गेला. जाता जाता देवीचं देऊळ होतं, त्या देवीचं दर्शन झालं तिथे आणि राजवैद्य त्या मुलाला घेऊन गेले. त्या मुलांनी तोपर्यंत हिरवेगार मळे, मोकळी हवा, फुलं झाडं, वेली काहीही बघितलेलं नव्हतं.
पूर्वीच्या काळी शिकायला विद्यार्थी आश्रमात खूप असायचे. कालच सांगितलं याज्ञवल्क्यांच्या आश्रमात किती विद्यार्थी होते? 40,000 विद्यार्थी होते. आणि त्यांच्या पत्नीने सगळं ते सांभाळलेलं आहे कार्तिकेय. त्यामुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये हा मुलगा खेळायला लागला, जायला लागला, धावायला लागला. आणि रोज सकाळी उठून हे वैद्य त्याला सूर्योदय दाखवायचे. सूर्याची किरणं अंगावर पडायची. त्यामुळे ते काही त्याच्यातून हे मिळणार होतं, ते सगळी जीवनसत्व त्याच्यातून मिळायला लागली. मुलांच्या बरोबर खेळण्यामुळं भरपूर भूक लागायला लागली. जे मिळे पानात पडे ते खायला मुलगा शिकला. कळलं की पूर्वी घरात एखादी नावडती भाजी केली की आमच्या वडील आम्हाला सांगायचे, काय पोकांना झालं तर चालेल मी काढेल, पण ती भाजी खायची आहे. आता येत नाही म्हणलं की दुसरी भाजी तयार करतात सगळे आहे. असल्याने मुलं सगळी बिघडतात. कळलं? त्यामुळे तो मुलगा खेळायला लागला. खेळ म्हणजे काय हे त्याला माहितीच नव्हतं. आता आम्हाला एकच खेळ म्हणजे क्रिकेट, नाही का? पूर्वी मिठी दांडू, कबड्डी, खो खो, आट्यापाट्या, सुरपारंब्या. आता नावं सुद्धा कोणाला माहिती नाही त्या खेळाची. आणि अशा ह्याच्यातून तो मुलगा खूप छान झाला. तब्येत सुधारायला लागली. सकस अन्न, ताजं, हिरव्या भाज्या सगळ्या खायला मिळायला लागल्या. आणि रोज गुरुजी त्याला रामायणातल्या, महाभारतातल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा हट्टीपणा पूर्णपणे गेला. बघता बघता 2-2.5 महिने झाले. राजा राणीकडे कासावीस झालेले होते दोघे जण. या वैद्यांनी जर आमच्या मुलाला काही केलं असेल ना तर जबरदस्त शिक्षा करेन मी त्यांना. आणि मग काय झालं? राजा राणी येणार, मुलाला भेटायला लागल्या. सगळं गाव स्वच्छ केलं सगळ्यांनी मिळून. नुसते सगळे तोंड टाकली, अरे ते येणार इकडे हे झाडून घे, हे इकडे हे तू कर ना बाबा. ते त्याला तोंड पाटील की म्हणतात. दुसऱ्यांना म्हणायचं करा हे तुम्ही करा. उंच फार बाजूला गेला ग, म्हणून तोंड पाटील की ह्याला म्हणतात. कारण तुम्ही गावात पाटील असायचे ना, त्यांनी सांगितलं की ते केलं गेलं पाहिजे म्हणून त्याला तोंड पाटील की म्हणतात. राजा राणी येणार म्हणून सगळा गाव स्वच्छ केला, सजवला, तोरण बिरण बांधून. राजा रथात आला आणि राजा येतोय बघितल्यानंतर तो मुलगा धावत धावत आपल्या वडिलांच्याकडे. राजा काय म्हणला, हा कोण धावत येतोय माझ्या रथापुढे? आणि बघितलं तर राजा आपलाच मुलगा. केवढा आनंद झाला असेल सांगा मला तुम्ही. ते राजा आनंदाने भरून गेले, आनंदाने भरून गेले राजा आणि राणी. आनंदाने भरून गेले राजा आणि राणी. पुत्र आपुला सुंदर दिसतो, पुत्र आपुला सुंदर दिसतो. इतका छान झाला, इतका खेळतोय, हे करतोय, आनंद झाला राजा राणीला. वैद्य सांगतात, अहो ही फक्त माझीच हे नाहीये, शाकंभरी देवीची कृपा आहे. इथे शाकंभरीचं देऊळ आहे. राजा राणीने जो देवीचं दर्शन घेतलं त्या ठिकाणी आणि राजाने सुंदर देऊळ त्या ठिकाणी बांधलं. असे काय असतं ना काही काही वेळेला आपल्याकडे, कालच सांगितलं, आपल्याकडे पर्वतांच्या रांगा खूप सगळीकडे आहेत. विंध्य सगळ्यात उंच. त्यामुळं त्याची उंची जशी जशी वाढायला लागली तसं तसं दक्षिणेकडे सूर्य जाईल नसतं. कळलं? सूर्य नाही म्हटल्यानंतर जीवन व्यस्त सगळं. शेती नाही, पाणी नाही, पाऊस नाही, काही नाही. आणि मग सगळ्यांनी मिळून अगस्ती ऋषींकडे सगळेजण गेले आणि त्यांना अगस्ती ऋषींना विनंती केली का हो विंध्य इतका उंच उंच वाढत चाललाय ना की आम्हाला दक्षिण भागात काहीही करता येत नाही. आणि म्हणून अगस्ती म्हणाले ठीक आहे. अगस्ती आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा
आपण दक्षिणेच्या यात्रेला जाऊ असं म्हणून ते दोघं जण यात्रेला यायला निघाले. आणि विंध्याच्या जवळ आल्यानंतर आपले गुरु आपल्याला भेटायला येतात म्हटल्यानंतर कोण येतो? अगस्तीचा शिष्य आहे विंध्या. आणि आपले गुरु आपल्याला भेटायला येतात म्हटलं तर एवढा विनम्र झाला तो. अगस्ती म्हणाले, वा विंध्या, तू माझ्या स्वागतासाठी इतका नांबलास ना, आता मी दक्षिण देशात यात्रेला जातोय, तिकडून परत येईपर्यंत असाच राहा, असा आशीर्वाद दिला. पुरा वाढलास तर शाप, पूर्वी शाप आणि त्याला महत्व होतं पूर्वीच्या, नाही का? तेव्हापासून मी निघत तसाच राहायला. आणि त्यामुळं दक्षिणेकडे शेती वगैरे व्हायला लागली. राधाराणीला आनंद झाला, देऊळ बांधून दिलं, मुलाला परत आलं. अशा वेळेला उत्तरेकडून दर वैशाखातल्या पौर्णिमेला भागीरथी नदी इकडे येते. कुठे? त्याच्याजवळ कर्नाटक प्रांतात इथे जी आहे देवी, तिला भेटायला येतात त्या ठिकाणी. आणि त्यांच्याबरोबर कोण येतं? भागीरथी आली की शंकर आले, पार्वती आले, की नाही? शंकर पार्वती सुद्धा आपल्या भगिनीला भेटण्यासाठी भागीरथीला हिमालयामधून इकडे दक्षिण प्रांतात यायला निघालेले आहे. आणि मग काय होतं? देऊळ आहेच आहे, त्याच्याजवळ देवळामध्ये ते दोघं जण सारीपाट खेळायला बसलेले आहेत. शिवशक्तीचा खेळ चालला, शिवशक्तीचा खेळ चालला शिवनयाच्या पटी, शिवशक्तीचा खेळ चालला शिवनयाच्या पटी. काय झालेलं आहे? हासे खेळायचे, की नाही? हासे खेळायचे. आणि मग काय केलं? गाव जिंकला की कुणीतरी काहीतरी द्यायचं राजाला. शिवशक्तीचा खेळ, शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी, शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी. त्रिगुणाचे ते तीन सभासे, त्रिगुणाचे ते तीन सभासे, चराचरा तुम्ही नादती, चराचरा तुम्ही नादती. कधी उलटे कधी सुलटे पडती, कधी उलटे कधी सुलटे पडत, कधी रडविती कधी हसविती, कधी रडविती कधी हसविती. नर नर दादा किती शिणविती, नर नर दादा किती शिणविती. खेळ चालला भुवनपटी. पहा पहा हे पडले बारा, पहा हे पडले बारा. छे छे हे तर पडले 11, छे छे हे तर पडले 11. कधी पापुडे 13 पडती, कधी पापुडे 13 पडती. 3 13 वाजविती. खेळ चालला भुवनपटी, खेळ चालला भुवनपटी. शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी. त्रिगुणाचे ते तीन सभासे, चराचरा तुम्ही निनादती, चराचरा तुम्ही निनादती, चराचरा तुम्ही निनादती. शिव आणि शक्ती यांचा खेळ आहे. आणि त्रिगुणाचे 3 भासे करून ते खेळतात. सत्व, रज आणि तम. किती पाहे पडतील, दान किती पडली त्याच्यावर. खेळता खेळता शंकर हरणार असं दिसल्यानंतर शंकर उठले. आता मला हिमालयाची आठवण येते, हिमालय आता मी तिकडे जाऊ. पार्वती म्हणजे असं काय करताय? आता एवढा डाव मी जिंकणार आहे ना, मग खेळा ना थोडा. नाही म्हणाली, तू इकडे आलीस की इकडेच रमतीस, तुला तिकडची काही आठवण राहत नाही का? मी हा निघाल नाही. अहो असं करू नका. आता इथून कोण आहे? बनशंकरी माझी बहीण पार्वतीचंच रूप आहे खरं.
बनशंकरी हे पार्वतीचं रूप आहे, कारण ह्या सगळी कशा आहेत, दिव्य जे आहे ते सगळं देव आहे, कळलं की? म्हणून त्यांना देव म्हणतात. त्यांना रूप गुण काहीही नाहीये. म्हणून देव जेव्हा काले सांगितले की निर्गुणातून सगुणात येतो त्यावेळी त्याला नाम आणि रूप प्राप्त होते, नाहीतर तो निर्गुण निराकार असा आहे भगवंत. आणि म्हणून ती सांगते की अहो माझी बहीण इथे आहे शाकंभरी, आता आपण तिला भेटूया आणि जाऊया. नंतर नाही मला माझा हिमालय वगैरे सगळे. ती म्हणते अहो माहितीये का तुम्हाला, तुमची भागीरथी पण माझ्या बहिणीच्या घरी पाणी भरते माहितीये का म्हणते. असं म्हटल्यानंतर शंकरांना राग आला. काय सांगतेस म्हणाले. म्हणाले हो खरं तेच सांगते की तुमची भागीरथी वर्षात एकदा वैशाख पौर्णिमेला तिला भेटायला येते आमच्या शाकंभरीला इथे. तिकडेच नव्हे आपल्या इथे सुद्धा आहेत ना, करवीर नदी आहे, औदुंबर आहे, वाडी आहे, ही सगळी पुण्यक्षेत्रच आहेत ना, इकडे आहेत ती. पंढरपूर आहे, ही सगळी पुण्यक्षेत्र तिथे जशी आहेत वाराणसी वगैरे, तशी आपल्या इथे सुद्धा ही सगळी पुण्यक्षेत्र आहेत. त्यांना भेटी जाऊया आपण. आणि म्हणून ते जायला निघतात त्यावेळेला पण डाव अर्ध्यावरी टाकूया दादा, डाव अर्ध्यावरी टाकूया दादा, उदाहरणा म्हणतात आई दादा, उदाहरणा काही नाही दादा, आपणा इथे आपणाला भागीरथी भेटे, इथे आपणाला भागीरथी भेटे, शाकंभरी देवी इथे भेटे, शाकंभरी देवी इथे भेटे. शाकंभरी आहे, आपण जाऊया. भागीरथी पण भेटेल तुम्हाला इथे. शंकर म्हणलं ठीक आहे जाऊया आपण. आणि एकदा असे घडलं, खूप दुष्काळ पडला कर्नाटक प्रांतामध्ये. आणि दुष्काळ पडल्यामुळे काय झालं, पाणी नाही जमिनीला. दुष्काळ भयंकर पडला जमिनीला पडल्या भेगा, दुष्काळ भयंकर पडला जमिनीला भेगा पडल्या. ना नाही अन्न पुराला, ना चारा प्राण्यांना आहे, ना अन्न कुणाला मिळते, ना चारा प्राण्यांना आहे. कोणी कोण सावरते, कोणाची कोण सावरते, या दुष्काळात निघते, या दुष्काळात निघते. ऐसी आली चिंता, ऐसी चिंता, पार्वतीच मोठी चिंता, पार्वतीच मोठी चिंता. दुष्काळ इतका भयंकर पडला, माणसांना अन्न खायला नाही, प्राण्यांना गवत नाही, चारा नाही, पाणी नाही, सगळे नुसते जीव तडफडून तडफडून सगळीकडे मरायला लागलेले आहेत. त्यावेळेला पार्वती शक्ती रूपाने त्या ठिकाणी, शाकंभरीच्या रूपात त्या ठिकाणी आलेली आहे. बनशंकरी म्हणतात तिला, शाकंभरी म्हणतात त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या देवीला प्रजेशी दया आली. आणि दया आल्यानंतर काय झालं, पाताळातून ये पाझर फुटले, पाताळातून पाझर फुटले, नद्या भरल्या, पाताळातून पाझर फुटले, नद्या भरल्या, अंकुर फुटले याही रुजल्या, अंकुर फुटले याही रुजल्या, आनंद चिदाला कवळे, आनंद चिदाला. देवीला दया आली आणि देवीने पाताळातून पाणी वर आणलं. देवीची कृपा असेल, परमेश्वराची कृपा असेल तर काय घडू शकतं. त्या देवीने, शाकंभरीने
बनशंकरी म्हणतात तिला. त्या देवीला सगळ्यांनी वंदन केलं. देऊळ सुंदर राजांनी बांधलंच होतं, पण आणखी पुन्हा सुंदर त्या सगळ्यांनी, कारण तिच्या कृपेने पाताळातनं पाझर फुटले, विहिरी भरल्या, तळी भरली, पेरलेल्या बिया उघडून आल्या सगळीकडे. सगळीकडे हिरवगार झालं. आपण सुद्धा कुठे गेलो आणि हिरवगार बघितलं की आपल्या मनाला सुद्धा एक प्रसन्नता वाटते, किती छान दिसतंय सगळं हिरवगार. पैकी ही सगळी देवीची कृपा असते, आपल्याला माहिती नसते. आपल्याला वाटतं देव काय करतो, ते हेच करतो, दिसत नाही करून दाखवतो. कृतीने समर्थ ग्रंथ असे होते, कृतीने शिकवी जगताला. आपल्या कृतीतून जगाला शिकवण्याचं सामर्थ्य समर्थांकडे होतं. असं काही शिकवलं नाही हातात धरून कोणाला, आपल्या कृतीतून. म्हणून आचार्य म्हणतात. कुणाला म्हणतात आचार्य? हा, ते माहितीये मला, शंकराचार्य. आचार्य कुणाला म्हणतात असं मी विचारलं. आपल्या आचरणाने जे विद्यार्थ्यांना शिकवतात त्यांना आचार्य म्हणतात. शंकराचार्य वगैरे सगळे ते नंतर आज जातात, कळलं की? ते सगळे जरी असले तरी आचार्य कुणाला म्हणतात? आपल्या शिकवणुकीतून जे इतरांना शिकवतात त्यांना आचार्य म्हणतात, कळलं की? ते खेडेगावातून एक आचार्यांच्या आश्रमामध्ये एक मुलगा आलेला होता आणि गुरु त्याला माहिती नव्हती कामाची, गुरु शिकायच्यात. गुरुजींनी शिकवलं पण त्याच्या लक्षात आलं नाही. एकदा तो पेर काढत होता, ते काहीतरी चुकलं म्हणून गुरुनी काय केलं, एक बारीक छडी, म्हणजे काय आपला नारळाची झावळी, त्यातला एक फांदी ती काढली, तीर म्हणतात, हिर. तो हिर त्याच्या पाठीवर असा मारलं तर त्याला राग, मला कशा करता मारलं गुरुजी. काय मनात विचार केला, बघून घेईन, विचार मनात बघून घेईन असा विचार करतात मनात. थोड्या दिवसांनी गुरु काहीतरी करतात का, आणि ती हातात एक कडी काढी घेऊन तो गुरुंच्या मागे उभा राहिला. आता गुरुजी चुकतात आणि मी मारणार कसा गुरुंना असं. तेव्हा गुरु त्याला पाठवून तो मागेच आहे. गुरु सांगतात, बाळा मी जागा आहे बरं का, तू काय करणार आहेस मागणं हे मला कळलेलं आहे. इतकी जागृता शिष्याची आणि गुरूंची पाहिजे, कळलं की नाही? पुन्हा केव्हा तरी तो शिष्य काम करतोय, गुरु मागे छडी घेऊन उभे आहेत, तेव्हा तोही गुरुंना सांगतो, गुरुदेव आज मी पण जागा आहे बरं का. हे शिक्षण आहे, हे आचार्य शिक्षण देतात, बाकी कुणी देत नाही. बाकी सगळे शिक्षक असतात फक्त, म्हणून आचार्य म्हणतात त्यांना. आचरणातून विद्यार्थ्यांना शिकवणं. मग ही देवी शाकंभरी जी आहे ती आपल्या आचरणातून पार्वती माता सगळ्यांना आनंद देते आहे त्या ठिकाणी. तेव्हा हा आनंद जमिनीतून पाझर फुटले, तळी भरली, विहिरी भरल्या, अंकुर फुटून आले आणि सगळं हिरवगार झालं त्या ठिकाणी. आणि म्हणून त्यांनी सगळ्यांनी त्या देवीचं वर्णन केलेलं आहे. Bye.
शाकंभरी हिरवी सुधा नटली वनी. सगळीकडे हिरवगार झालं, सगळ्यांना खूप आनंद झाला आणि म्हणून तिचं नाव वनशंकरी. वन म्हणजे सगळी वन केली, हिरवीगार केली आणि म्हणून तिला वनशंकरी. आणि शाक म्हणजे सगळीकडे भाजीपाला निर्माण झाला, सगळं धान्य पिकायला लागलं, सगळं काही छान हे व्हायला लागलं आणि म्हणून तिला शाकंभरी. त्या देवीचं देऊळ पद्मनाभ रायांनी बांधून दिलं आणि तेव्हापासून तिथे हा उत्सव सुरू झाला. 3 दिवस असतो हा उत्सव. आज पौर्णिमा, आज परिपूर्णता, आज परिपूर्णता. म्हणून मग असं पौर्णिमा म्हणजे काय? परिपूर्णता. आपल्या आयुष्याला सुद्धा अशी परिपूर्णता लाभावी म्हणून आपण आणि परमेश्वराची ही प्रार्थना करायची आहे की त्या तशी दुष्काळात देवी जशी तिला प्रसन्न झाली, भूमी मातेला आमच्या भूमाताच आहे ना ही, मग तिला जशी ती प्रसन्न झाली तशी तिचीही कृपा आमच्यावर सदैव राहावी असं मागणं आपण तिच्याकडे मागायचं. म्हणून आमच्या संतांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे. काय करतो आम्ही? आम्ही कोण आहोत? आम्ही कोण आहोत? देवाचे सेवक आहोत आम्ही सगळे. ही सेवा आम्हाला अखंड करायची आहे, नाही का? म्हणून त्याच्याने आम्ही कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असंही सांगितलेलं आहे. आम्ही कोण आहोत? सेवक आहोत. आम्ही सेवा करायची आहे. आज सेवक म्हणायचं पण सेवा करत नाही, आपल्याला त्यांची सेवा करावी लागते, अशी त्यांची वेळ आहे सगळी. आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा, आमची माळी याची जाती. ठीक आहे? आम्ही कोण आहोत? माळी आहोत. त्या देवाला सगळं काही देण्यासाठी आज आम्ही हे सगळं फुलवतो आहोत. हे सगळं त्या परमेश्वरासाठी ही फुलबाग सगळी आमच्या याच्यात अभंग खूप छान आहे भजनामध्ये आमच्या. चल मना संतांच्या बागे आपण पुन्हा एकत्र त्यावेळेला करू. तेव्हा मूळ पद्यामध्ये आम्हाला सावतामाळ्यांनी हेच सांगितलेलं आहे की आम्ही संतांचे देवाचे सेवक आहोत आणि त्यांची सेवा करणं आमचा धर्म आहे. सेवा धर्म आहे, की नाही? हिंदू मुसलमान ह्या संस्कृती आहेत सगळ्या. आर्य सनातन धर्म असा आपण म्हणतो. म्हणजे आमचा धर्म कोणता आहे? आर्य सनातन धर्म हा आमचा धर्म आहे. आपण नुसतं घोषणा करतो फक्त सनातन धर्म की जय, काय बाबा कोण विचारते? कोणी विचारत नाही. लोक हिंदू धर्म म्हणून पण हिंदू हा धर्म नाही, हिंदू ही संस्कृती आहे. ही संस्कृती सांभाळायची आहे आम्हाला, म्हणून आपण हे सगळं काही करतो आहोत. म्हणून आमची माळी याची जाती शेती लावू बागायती. सावता माळी विठ्ठल पायी गोविला गळा. आपलं सगळं जीवन सावता माळ्यांनी परमेश्वराकरता अर्पण केलेलं आहे. म्हणून मूळ पद्याचा